चला आपण इथे एक भागाकार बघूया। तर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की 7 भागिले 3 म्हणजे किती होतात बरं? तर हे करण्यासाठी मी इथे पहिले ना 7 वस्तू काढून घेतो। तर ही आहे माझी पहिली वस्तू, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे, ही पाचवी आहे, ही सहावी आहे आणि ही आहे सातवी। आता मी काय करणार आहे, या 7 वस्तूंना 3-3च्या गटांमध्ये विभाजित करणार आहे। तर या 3च्या गटांमध्ये विभाजित करताना आपल्याला मिळेल पहिले हा गट आणि त्याच्यानंतर आपल्याला मिळेल हा गट। म्हणजे आपल्याला इथे 1 2 3 हा पहिला गट मिळाला आणि 1 2 3 हा दुसरा गट मिळाला। अरे पण आपल्याकडे इथे एक बाकी सुद्धा राहिली वस्तू, म्हणजेच आपण ही जी एक बाकी राहिलेली वस्तू आहे याला काय म्हणतो, याला आपण म्हणतो बाकी। आणि हे जे आपले 3-3चे 2 गट बनले याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो भागाकार। म्हणजे 7 भागिले 3 यांचा भागाकार आपल्याला किती मिळाला, यांचा भागाकार आपल्याला मिळाला 2। म्हणजे आपण इथे लिहून घेऊया की 7 भागिले 3चा भागाकार हा किती आहे, तर आहे 2। आणि आपल्याला ही जी बाकी मिळालेली आहे ती बाकी किती आहे, तर ती बाकी आहे 1 वस्तू। म्हणजे आपल्याला 7 भागिले 3 भागाकार 2 आणि बाकी 1 मिळाली। आपण या पद्धतीने अजून एक गणित सोडवूया। तर मी तुम्हाला समजा विचारलं की 15 भागिले 4 बरोबर किती, तर आपण मगासप्रमाणे इथे 15 वस्तू काढून घेऊया। जसं की ही आहे पहिली वस्तू, ही दुसरी, ही 3, हे 4, हे 5। आपण सहावी इथे खाली घेऊया, 6 7 8 9 10 आणि 11 12 13 14 आणि 15। तर आपण अशा 15 वस्तू घेतलेल्या आहेत आणि आपण आता काय करणार आहोत, यांना 4-4च्या गटांमध्ये विभाजित करणार आहोत। म्हणजे हा आपल्याकडे इथे झालेला आहे 4 वस्तूंचा पहिला गट। कारण आपल्याला इथे भागाकारात काय विचारलंय, 15 भागिले 4 म्हणजे किती। तर आपण इथे हा पहिला गट बघितला। त्याच्यानंतर आपण बघूया हा दुसरा गट आपल्याला मिळालेला आहे। त्यानंतर आपल्याला पुढे हा मिळालेला आहे तिसरा गट। म्हणजे 15 भागिले 4 मध्ये आपल्याला हे 3 गट मिळालेले आहेत। पण इथे अजून 4 वस्तू आहेत का, तर नाही, इथे उरलेल्या वस्तू आहेत 3। म्हणजेच त्यांना आपण अशा एक एक वस्तूमध्ये दाखवू शकतो की या 3 वस्तू उरलेल्या आहेत। यांनाच आपण काय म्हणतो, यांना आपण म्हणतो की ह्या 3 वस्तू बाकी राहिल्या। म्हणजेच 15 भागिले 4 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळालं, तर आपल्याला भागाकार मिळाला। आपल्याला भागाकार मिळालेला आहे 3 आणि बाकी किती राहिले, तर आपले बाकी राहिलेल्या वस्तू सुद्धा 3 आहेत। म्हणजे 15 भागिले 4चा भागाकार सुद्धा 3 आला आणि त्याची बाकी राहिलेल्या वस्तूंची संख्या 3 आली।